आय आय मला माफ करा. आय मी तुला फसवलं. मला नव्हतं असं करायचं. मी तुला न सांगता इकडं मुंबईला आलो. आय मला माफ कर ग. आय मला लय शिकायचंय, लय मोठं व्हायचंय बघ मला. आय आबांनी माझं सपन त्यांचं सपन मानलं ग. ते जा म्हणलं म्हणून मी आलो. मला तुला फसवायचं नव्हतं. तू मला माफ कर. तू मला ओरड, तू मला मार. मी लय त्रास दिला नव्हतं तुम्हाला. खरं मला बी लय त्रास व्हायला ग. तुमच्याशिवाय कसं राहिलं माझं मला कळलं ना. मला माफ कर आय. आय मला माफ कर. कमळे अगं माझ्या बाळा, माझ्या लेकरा, मला तुला कवा धरणं भेटायचं होतं ग. तुला जवळ घ्यायचं होतं. आय आय तू आले आहे. कमळी भानावर नाहीये आणि तिला आईची आत्ता एवढी आठवण येते की ती साधारण मावशींनाच तिची आई समजते. आबा कुठं आहे ते? कसं आहे ते? आबा ठीक आहेत ना? कुठं आहे तिथे? मला लय आठवण येते अगं त्यांची. आबा आहेत ना, ते गावी आहेत ना. गावी आहेत, बरे आहेत. तू नको काळजी करू. आबा आहेत. हाय मावशी ती भानावर नाहीये आता. भावनेच्या भरात तुम्हाला आई म्हणते. तिच्याकडे नका आता लक्ष देऊ. सॉरी. नाही नाही, त्याचं काय नाही ते. असो, हे द्या तिला लिंबू पाणी. बरं वाटेल. पिऊन घेते. टम टम टमाक टम टम टमाक टम टम टमाक टम. कमळी अगं मला माहिती होतं का कमळे, तू इथं आली ना तर तुला हे लोक सरळ जगू द्यायची नाहीत. तुला माहिती नाही अगं, तुझ्या लहानपणापासून त्या बायका तुझ्या आणि माझ्या जीवावर उठलेल्या. अगं म्हणून तर बाळा मी तुला त्या समजांपासून लपवत होतो ग. पण तुझं नशीबच तुला इकडे घेऊन आलं बघ. पण तू तू काळजी करू नको पोरी. लेकरा मी हाय तुझ्या संग. मी हाय. तू काय बी काळजी करू नकोस. तुझ्या प्रत्येक काढलेल्या पावलावर ही आहे नेहमी तुझ्या संग उभी असेल कायम. आता कुठे काय बी करत तुझ्या केसाला बी धक्का नाही लागू द्यायची मी.